नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्जेब्रा मधील थर्ड चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन हा आपण आज स्टार्ट करत आहोत। पहा मित्रांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर शिकण्याआधी आपण 9th इयत्तेमध्ये आपण एक चॅप्टर शिकलो होतो, तो म्हणजे सेट। पहा, सेट हा चॅप्टर आपण जो शिकलो आहोत यामध्ये आपल्याला नंबर सेट असतील, ऑब्जेक्ट सेट असतील, यामध्ये आपण बरेचसे असे क्वेश्चन्स आपण काय केले होते, यामध्ये आपण सॉल्व्ह केले होते। ओके, या ठिकाणी आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स होते। पहा, एक्झाम्पल्स म्हटलं तर नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर स्कूल। ओके, मग या ठिकाणी ते काय असणार, या ठिकाणी लिस्ट असणार आहे। या ठिकाणी आपण नंबर ऑफ ॲपरेटस इन युअर स्कूल लॅबोरेटरी किंवा नंबर ऑफ बुक्स इन युअर स्कूल। ओके, मग या ठिकाणी आपल्या शाळेत असणारे पुस्तक किंवा स्कूल लायब्ररीमध्ये असणारे पुस्तकं ही जी आहेत, या ज्या लिस्ट आहेत, या ठिकाणी आपण काय करत असतो, त्या करत असतो। या ठिकाणी आपण स्टुडंटची संख्या या ठिकाणी मोजत असतो। त्यानंतर नॅचरल नंबर सेट आहे, होल नंबर सेट आहे, जे नंबर्स आहेत हे नंबर सेट आहेत। यामध्ये काय आहे तर यामध्ये आपण एक प्रकारची एक रचना आहे, एक प्रकारची मांडणी आहे। जर आपण नॅचरल नंबर सेट जर म्हटलो तर 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपण घेणार आहोत। 5 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 7, अशा प्रकारची एक काय येते, या ठिकाणी एक मांडणी येते, एक श्रेणी येते। त्या श्रेणीला आपण, ती श्रेणी म्हणजेच काय आहे, या ठिकाणी इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो तर सिक्वेन्स म्हणतो। काय म्हणतो, सिक्वेन्स। मग या ठिकाणी आपण जसं नंबर आपण या ठिकाणी आपण सिक्वेन्स लावतो। या ठिकाणी पहा, आपण म्हटलं की विद्यार्थ्यांची आपण काय केली आहे, या ठिकाणी एक एक्झाम घेतली आहे आणि एक्झाम घेतल्यानंतर आपण अशी सिक्वेन्स लावतो की आता कमी मार्क्स कडून जास्त मार्क्स कडे। मग आता या ठिकाणी जर 20 मार्क्सची जर आपण एक्झाम घेतली असेल तर या ठिकाणी आपण सिक्वेन्स लावताना काय करतो की आता सगळ्यात कमी किती मार्क्स मिळालेले आहेत, समजा 5 मार्क्स मिळाले, मग 5, मग 6 वाले किती विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी येणार, आपण 7 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी, 8 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी, अशा पद्धतीने आपण जाऊन सिक्वेन्स करत करत आपण 20 आउट ऑफ 20 मार्क्स पर्यंत जातो। आउट ऑफ 20 मार्क्स किती जणांना मिळाले, म्हणजे आपण अशा पद्धतीने काय करतो, एक मांडणी करतो, एक टेबल या ठिकाणी तयार करत असतो। आणि अशी ही मांडणी म्हणजेच काय असते, या ठिकाणी सिक्वेन्स असते, आपण त्याला काय म्हणत असतो, सिक्वेन्स। ओके, त्यानंतर आपण समजा विद्यार्थ्यांचे समजा आपण या ठिकाणी वेट घेतले तर वेट या ठिकाणी आपण वेट नुसार विद्यार्थ्यांची सिक्वेन्स आपण या ठिकाणी करत असतो। त्यानंतर आपण जर पाहिलं तर रांगोळी काढताना पहा, आपण काय करतो, ठिपक्यांची सिक्वेन्स लावतो। जर आपण ठिपके योग्य पद्धतीने जर जुळवले तर त्यापासून काय तयार होते, या ठिकाणी चांगली अशी रांगोळी तयार होते। मग ते ठिपके जे आहेत ते सिक्वेन्सली जर असतील तर त्यापासून रांगोळी तयार होणार आहे। ओके, मग या ठिकाणी सिक्वेन्सला किती महत्व आहे ते आपल्याला समजते। पहा, जर एखादी गेट असेल, गेट आपल्या घराच्या समोरचं गेट, त्याची डिझाईन असते। पहा, डिझाईन अशी कशी पण नाही, पण त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी काय असते, सिक्वेन्सली आपण त्या ठिकाणी काय केले, त्या कारागिराने, त्या मिस्त्रीने व्यवस्थित अशी सिक्वेन्स लावून त्या ठिकाणी काय गेट बनवलेलं असतं। ओके, तर आपण सूर्यफूल पाहिले, सूर्यफुलाचे जे काय बिया असतील, ह्या बिया सुद्धा सिक्वेन्सली लावलेल्या असतात। त्यांची उंची, त्यांचं असणार जाडी, ही सगळी त्यामध्ये काय असे सिक्वेन्सली असते। पहा, या ठिकाणी जर आपण मध्यभागी एकदम पाहिलं तर या ठिकाणी काय असतं, कडेचे काही बिया असतात त्या जास्त मोठ्या असतात, नंतर छोट्या 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 अशा होत जातात। पण त्या सुद्धा बिया, त्यानंतर आपण फुलांच्या पाकळ्या पाहतो। एखादं गुलाबाचं फुल जर पाहिलं असेल तर त्यामध्ये सुद्धा ज्या पाकळ्या असतात त्या आतमध्ये गुंफलेल्या, एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात, पण त्या सिक्वेन्सली गुंफलेल्या असतात। त्यांची जी काय साईज असते ती साईज, बाहेरच्या पाकळ्यांची साईज, त्याच्यामधल्या आतल्या पाकळ्यांची साईज या ठिकाणी काय असते, थोडी थोडी वेगळी असते। पण ज्या बाहेरच्या सगळ्यात बाहेरच्या पाकळ्या आहेत त्यामध्ये असं कधी होणार नाही की एक पाकळी खूप मोठी एक छोटी, असं होणार नाही, तर त्यामध्ये योग्य अशी काय असते, सिक्वेन्स असते। मग या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स पाहिजे। सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत। मग या ठिकाणी सिक्वेन्स काय असते तर सिक्वेन्स हे काय आहे तर कलेक्शन ऑफ नंबर्स। आपल्याला काय नंबरच्या बाबतीत आपल्याला काय पाहिजे, सिक्वेन्स पाहिजे आहे। या ठिकाणी सिक्वेन्स काय आहे तर द कलेक्शन्स ऑफ नंबर्स अरेंज्ड इन some definite rules and definite orders is called sequence। पहा, सिक्वेन्सची डेफिनेशन काय सांगितली मी,
या ठिकाणी काय आहे, द कलेक्शन्स ऑफ नंबर्स अरेंज्ड बाय सम डेफिनाइट रूल्स अँड डेफिनाइट ऑर्डर्स. या ठिकाणी जी काय नंबरचं कलेक्शन असणार आहे या ठिकाणी ते कशा पद्धतीने अरेंज केलं असेल तर त्यामध्ये काय आहे, काहीतरी रूल यूज केलाय किंवा त्यामध्ये काय असेल एक प्रकारची एक ऑर्डर असणार आहे. अशा पद्धतीने जेव्हा नंबरची काय केली जाते, समूहाची अरेंजमेंट केली जाते, अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणत असतो, सिक्वेन्स म्हणत असतो. पहा डेफिनेशन मी लिहितो. The collections of numbers arranged by definite rule or some definite order is called sequence. पहा अशा नंबरच्या अरेंजमेंटला, अशा कलेक्शन ऑफ नंबरच्या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं तर सिक्वेन्स म्हटलं जातंय. या ठिकाणी जी काय नंबरची अरेंजमेंट केली असेल त्यामध्ये कुठला तरी रूल असेल किंवा त्यामध्ये एक प्रकारची ऑर्डर असेल. मग पहा एक्झाम्पल आपण सांगू. या ठिकाणी एक्झाम्पल होतील, जर आपण या ठिकाणी पहा नॅचरल नंबर्स जर घेतले आपण, नॅचरल नंबर्स मध्ये काय येतात 1 2 3 4 5 6 7 डॅश डॅश अशा पद्धतीने. मग यामध्ये काय ऑर्डर आहे तर यामध्ये काय केले पहा, एक एक आपण काय केलं ऍड करत चाललो. म्हणजे या ठिकाणी एक रूल आहे की आधीच्या नंबर मध्ये आपण 1 हा ऍड केला का नेक्स्ट नंबर मिळतो या ठिकाणी नॅचरल नंबर मध्ये. मग या ठिकाणी नॅचरल नंबर मध्ये आपण आणखी दुसरे काय ऑर्डर पाहू. पहा 2 4 6 8. ओके, या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी हे काय आहे, या ठिकाणी रूल काय आहे तर हे काय आहे, या ठिकाणी इव्हन नंबर आहे. काय आहे, इव्हन नंबर. आणि 2 आपण काय केलं ऍड करत चाललो किंवा आपण याला मल्टिपल्स ऑफ 2 ही म्हणू शकतो. ओके, थर्ड पहा यामध्ये 1 4 9 16 25. पहा या ठिकाणी पहा 1 1 4 9 16 25 आणि यानंतरचे काही टर्म्स आपल्याला लगेच पुढच्या टर्म सुद्धा सांगता येतील. तर यामध्ये काय रूल आहे, काय कशाची ऑर्डर यामध्ये केलेली आहे तर यामध्ये आपल्याला समजते 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यानंतर हा आहे 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर. या ठिकाणी पहा नेक्स्ट आपल्याला जो येणार आहे तो असेल या ठिकाणी 6 स्क्वेअर. ओके, मग या ठिकाणी काय रूल केलाय तर हे नंबर जे आहेत हे काय आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत. काय आहेत, स्क्वेअर नंबर्स. मग या ठिकाणी आपल्याला कुठलेही या ठिकाणच्या जे कलेक्शन असणार आहेत नंबरचे त्यामध्ये आपल्याला काहीतरी रूल किंवा एक प्रकारची ऑर्डर या ठिकाणी असणार आहे. अशा नंबरच्या कलेक्शन्सला आपण काय म्हणत असतो, सिक्वेन्स म्हणत असतो, 3D म्हणत असतो. ओके, दुसऱ्या भाषेत आपण त्याला एक मांडणी म्हणू. काय म्हणू, एक मांडणी. ओके, मग आता या सिक्वेन्स मध्ये काय आहेत, काही पद आहेत. मग आता पहा टर्म्स. नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये पॉइंट आहे टर्म्स इन अ सिक्वेन्स. पहा टर्म्स इन अ सिक्वेन्स. मग सिक्वेन्स मधले पद. ओके, सिक्वेन्स मधील पद. मग आपण या ठिकाणी पहा सिक्वेन्स मधील पद काय असणार आहे तर एक्झाम्पल घेतलं आपण इथे 1 2 3 4 हे काय आहेत, सिक्वेन्स मधील टर्म्स आहेत. मग यांना काय म्हणायचं तर मग या ठिकाणी पहा T1 T2 T3 T4 T5 T6 अशा पद्धतीने Tn. पहा हे काय असणार आहे, सिक्वेन्स मधील टर्म्स असणार आहेत. म्हणजे जर फर्स्ट टर्म असेल therefore the first term. पहा फर्स्ट टर्म
इज कॉल्ड T1. फर्स्ट टर्म असेल तर फर्स्ट सिक्वेन्स मधील फर्स्ट टर्मला काय म्हणायचे T1 म्हणायचे. मग अशाच प्रकारे पहा द सेकंड टर्म ऑफ सिक्वेन्स is called T2 म्हणजे टर्म नंबर 2. मग अशाच पद्धतीने सिक्वेन्स मधील थर्ड टर्म काय असणार आहे T3 असणार आहे. थर्ड टर्म त्याच पद्धतीने फोर्थ टर्म काय मिळेल आपल्याला T4. ओके. मग आता या ठिकाणी nth टर्म आपल्याला काय मिळेल अशा प्रकारे काय मिळेल आपल्याला Tn मिळेल. काय मिळेल Tn म्हणजे सिक्वेन्स मधील आपण जे काय टर्म्स असणार आहे यांना जर आपण नाव दिले तर या ठिकाणी टर्म फर्स्ट म्हटलं तर या ठिकाणी त्याला आपण T1 म्हणतो. काय म्हणतो T1 म्हणजे टर्म नंबर 1. ओके. सेकंड टर्म साठी आपण म्हणणार आहोत T2 म्हणजेच काय टर्म नंबर 2. अशा प्रकारे थर्ड टर्मला T3, T4, T5, T6, T7 अशा पद्धतीने आपण त्याला काय करणार आहोत या ठिकाणी डिनोट करणार आहोत. या ठिकाणी T1, T2, T3 या प्रकारे डिनोट करणार. आणि आता nवी टर्म आहे आपल्याला माहित नाही n नंबरची टर्म. मग अशाच n म्हणजेच काय नंबर्स. मग या ठिकाणी ती 99 असेल 100 असेल 1000 नंबरची टर्म असेल तर आपल्याला ती अननोन जी टर्म आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत त्या टर्मचा नंबर Tn आपण या अक्षराने आपण काय करणार आहोत या ठिकाणी डिनोट करणार आहोत. मग अशा प्रकारे आपल्याला Tn nth टर्म आपल्याला कशाने दाखवता येईल तर या ठिकाणी Tn ने दर्शवता येईल. ओके. पहा आता आपण या ठिकाणी सिक्वेन्स शिकलो आहोत या ठिकाणी. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला शिकायचे ते म्हणजेच काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचे तर हे झाले सिक्वेन्स. ओके. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे आपण सांगू. पहा अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला सिक्वेन्स आहे. काय सिक्वेन्स पण अशा सिक्वेन्स आहेत की ज्या सिक्वेन्स मधील प्रत्येक या ठिकाणी क्रमवार संख्येतील फरक हा काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. काय पाहिजे कॉन्स्टंट. म्हणजे काय पहा इन अ सिक्वेन्स difference between any two consecutive terms any two consecutive terms is constant. This sequence is called AP. AP म्हणजेच काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहा या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय आहे कोणत्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचे ते पहा. अशा सिक्वेन्स इन अ सिक्वेन्स डिफरन्स या ठिकाणी आपल्याला फरक पाहायचा आहे. कशामधला बिटवीन एनी टू कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे या ठिकाणी क्रमवार आपण घेऊ. क्रमवार पदामधील डिफरन्स हा काय पाहिजे या ठिकाणी इज कॉन्स्टंट पाहिजे. दिस सिक्वेन्स इज कॉल्ड ईपी. अशा सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी ईपी म्हणणार आहोत. पहा एक्झाम्पल जर घेतला आपण तर या ठिकाणी पहा 2 4 6 8 10 अशा प्रकारे समजा ही एक सिक्वेन्स आहे.
ओके, आणि या सिक्वेन्स मध्ये काय आहे, या ठिकाणी आपण कोणतेही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स पाहिला, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 4 यांच्यामधला डिफरन्स काय आहे, 4 - 2 2, यामधला डिफरन्स काय आहे 2. त्यानंतर पहा या दोन्ही मधील डिफरन्स, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काय आहे 2. या ठिकाणी जर अभ्यासला, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, या ठिकाणी काय आहे 2. मग या ठिकाणी जेव्हा अशा सिक्वेन्स मधील सर्व या ठिकाणी जे टर्म्स आहेत, या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट येत असेल, तर ही सिक्वेन्स काय असणार आहे, ईपी असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. म्हणजे आता या ठिकाणी कॉमन डिफरन्सला आपण या ठिकाणी डी या अक्षराने काय करत असतो, डिनोट करत असतो. ते कोणत्या अक्षराने, डी. डी मीन्स या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये डी म्हणजेच काय, या ठिकाणी स्मॉल डी मीन्स काय, तर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मग डी काय आला या ठिकाणी, इज 2 आहे. काय आहे 2. Therefore the given sequence is an EP. ही दिलेली सिक्वेन्स काय आहे, ही या ठिकाणी EP आहे. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. पहा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आहे, पहा 1 4 9 16 25. ओके, अशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसते ही एक सिक्वेन्स आहे. या ठिकाणी हे काय आहे, स्क्वेअर नंबर्स आहेत. 1 4 9 16 25, त्यानंतर 36. ओके, त्यानंतर 49 64 81 100 121. अशा प्रकारे खूप येतील. आपल्याला पुढच्या टर्म्स या ठिकाणी निश्चित सांगता येतील, पण या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे ही ईपी आहे का. ओके, या ठिकाणी ही जी सिक्वेन्स दिलेली आहे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का. तर या ठिकाणी पहा, जर सांगायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा काय पाहिजे, या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. जर डिफरन्स जर पाहिला तर या ठिकाणी पहा 1 and 4 मध्ये 3 चा डिफरन्स आहे, पण 4 and 9 मध्ये 5 चा डिफरन्स. कशाचा, 5. त्यानंतर 9 आणि 6 यामध्ये 7 चा डिफरन्स आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी आपण जर डिफरन्स जर चेक केला तर या ठिकाणी डिफरन्स हा काय येतोय, या ठिकाणी वेगवेगळा येतोय. या ठिकाणी डिफरन्स हा म्हणजे d इज इक्वल टू आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार नाही. जर आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत नसेल तर ही दिलेली सिक्वेन्स काय नसणार आहे, या ठिकाणी ईपी नसणार. ओके, म्हणजे ही दिलेली सिक्वेन्स काय नाही, या ठिकाणी ईपी नाही, इज नॉट अँड ईपी. ओके, लक्षात आला सगळ्यांच्या. आता तुमच्या अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचे, सिक्वेन्स आपल्याला समजली. सिक्वेन्स म्हणजे एक प्रकारची मांडणी आहे, नंबरची अरेंजमेंट आहे. ओके, मग आता अशा कोणत्या नंबरच्या अरेंजमेंटला आपण ईपी म्हणायचंय. ईपी म्हणजे पहा, आपण या ठिकाणी शॉर्ट फॉर्म वापरतोय अरिथमेटिक प्रोग्रेशनचा, ईपी म्हणायचंय. तर अशी सिक्वेन्स, अशी अरेंजमेंट की यामध्ये एनी टू कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा काय पाहिजे, या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे, सेम पाहिजे. तरच अशा सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहोत, अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, तर ईपी म्हणणार आहोत. ओके, हा या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर ईपी. या ठिकाणी दोन सिक्वेन्स घेतलेल्या आहेत मी आणि यापैकी विचारले विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर ईपी. यापैकी सिक्वेन्स या ईपी आहेत का विचारले. आणि इफ इट इज अन ईपी, जर त्या ईपी असतील तर फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. ओके, तर पुढच्या टर्म्स आपल्याला काय करायचे आहेत, या ठिकाणी फाइंड करायचे आहेत. पहा, मग या ठिकाणी फर्स्ट आपण या ठिकाणी सिक्वेन्स घेऊ. सिक्वेन्स आहे द
the sequence is sequence is 5, 12, 19, 26 अशा प्रकारची ही सिक्वेन्स आहे. मग या सिक्वेन्स मधील फर्स्ट टर्म म्हणजे T1 फर्स्ट टर्म आहे या ठिकाणी 5, सेकंड टर्म T2 आहे 12, T3 मीन्स थर्ड टर्म ती आहे 19 आणि फोर्थ टर्म आपल्याला दिलेला आहे T4 ती आहे 26. 1 2 3 4 फोर टर्म्स आहेत आणि फोर टर्म्सला आपण काय केले या ठिकाणी डिनोट केलेला आहे T1 T2 T3 आणि T4. ओके, तर आपल्याला या ठिकाणी ही सिक्वेन्स आपल्याला एपी आहे की नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. पण एपी असण्यासाठी आपल्याला काय कंडिशन आहे, तर एपी असण्यासाठी कंडिशन आहे की या ठिकाणी दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा काय पाहिजे आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे. मग आपण या ठिकाणी चेक करू, पहा कॉन्स्टंट डिफरन्स आहे का पहा. मग या ठिकाणी 5 आणि 12 आणि 19 26 या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग या ठिकाणी पहा T2 मधून आपण T1 मायनस करू. T2 म्हणजेच काय आहे 12 मायनस 5 आपल्याला डिफरन्स चेक करायचा पहा यामधला 12 मायनस 5 इज इक्वल टू आपल्याला काय येतो या ठिकाणी 7. त्यानंतर पहा T3 मायनस T2 म्हणजे या ठिकाणी 19 आणि 12 यामध्ये पाहू आपण 19 मायनस 12 इज इक्वल टू काय तो डिफरन्स 7. त्यानंतर लास्टचा पाहू आपण T4 मायनस T3 आहे 26 मायनस 19 इज इक्वल टू या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय मिळते 7. मग या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आपण काढला. डिफरन्स म्हणजे आपण या ठिकाणी मायनस केलेला आहे T2 मधून T1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा डिफरन्स काय आलाय, तर या ठिकाणी therefore कॉमन डिफरन्स आपण त्याला d ने डिनोट करतो. हा काय आलेला आहे या ठिकाणी 7 मिळालेला आहे 7. मग या ठिकाणी डिफरन्स काय आहे या ठिकाणी 7 इज कॉन्स्टंट. हा काय आहे कॉन्स्टंट, कारण या ठिकाणी पहा प्रत्येक या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधील आपण डिफरन्स काढला होता तो 7 आला म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. therefore this sequence is an EP. ही दिलेली सिक्वेन्स जी आहे ती काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. हे जे प्रोग्रेशन आहे हे काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, मग ही सिक्वेन्स आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळाली. मग या ठिकाणी काय सांगितलंय, जर ती EP असेल तर आपल्याला नेक्स्ट 2 टर्म्स आपल्याला फाइंड करायचे. मग या ठिकाणी किती टर्म्स आहेत 4 टर्म्स आणि आपल्याला नेक्स्ट 2 टर्म्स सांगितल्यात म्हणजे T5 आणि T6 या आपल्याला फाइंड करायच्या. मग T5 जर आपल्याला फाइंड करायचे असेल तर काय करावं लागेल पहा. या ठिकाणी पहा 12 या ठिकाणी 7 आहे. 7 मध्ये आपण डिफरन्स मिळवला म्हणजे 12 मिळाले. 12 मध्ये डिफरन्स आहे 7 मिळवले 19 मध्ये 7 26 आणि 26 मध्ये जर आपण 7 ऍड केले तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळणार आहे. म्हणजे जर नेक्स्ट टर्म आपल्याला जर फाइंड आउट करायचे असेल तर काय करायचे, त्याच्या आधीच्या टर्म मध्ये आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी कॉमन डिफरन्स D हा काय करावा लागेल ऍड करावा लागेल. म्हणजेच आपल्याला T5 जर मिळवायची असेल तर T4 मध्ये काय मिळवावं लागेल, तर डिफरन्स आहे तो D हा आपल्याला मिळवावा लागेल. म्हणजे काय मिळते पहा T4 आहे या ठिकाणी 26 पहा आणि त्यामध्ये आपल्याला 7 काय करावं लागतील ऍड करावं लागतील. म्हणजे या ठिकाणी पहा काय मिळते पहा 26 प्लस 7 या ठिकाणी आपण याची काय करणार आहोत ऍडिशन करणार आहोत. ती काय मिळेल आपल्याला या ठिकाणी 33 काय मिळेल 33. ओके, T5 मिळाला. आता आपल्याला आणखी एक टर्म आपल्याला 2 टर्म काढायला सांगितले होते या ठिकाणी T5 मध्ये. आता नंतर T6 फाइंड करणार आहोत. मग T6 कशी फाइंड करणार आहोत, याच्या आधीच्या टर्म मध्ये म्हणजे T5 मध्ये आपण काय करणार आहोत D मिळवणार आहोत. मग T5 आपल्याला मिळालेला आहे 33 आणि त्यामध्ये 7 ऍड केले तर काय मिळणार आहे 40. ओके, मग therefore the next
two terms of an EP is 3340. ओके, नेक्स्ट टर्म काय आहे त्यामध्ये 33 आणि 40 या नेक्स्ट टू टर्म्स आहेत या ईपीच्या. ओके, सगळ्यांना लक्षात आला असं हा क्वेश्चन पहा, अगदी सोपा आहे. आपण यानंतर हा सेकंड क्वेश्चन काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. पहा, सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, स्क्रीनशॉट घ्या चला पटकन. ओके, चला नेक्स्ट आपण पाहू. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे आपल्याला, ही सिक्वेन्स आहे या ठिकाणी 3/2, 1/2, -1/2 अशा पद्धतीची सिक्वेन्स दिली. ही सिक्वेन्स आपल्याला ईपी आहे की नाही हे ठरवायचंय आणि त्यानंतर नेक्स्ट टू टर्म्स आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. मग पहा, द सिक्वेन्स इज, द गिव्हन सिक्वेन्स is 3/2, 1/2, -1/2 डॅश अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी T1 दिलेला आहे. T1 म्हणजे टर्म नंबर 1 3/2, T2 1/2, T3 -1/2. ओके, आता आपल्याला यामधील कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला काय पाहायचा, या ठिकाणी डिफरन्स घ्यायचा आहे. मग डिफरन्स या ठिकाणी कसा मिळतो पाहू आपण. पहा, T2 -T1. ओके, 2 नंबरच्या टर्म मधून 1 नंबरची टर्म मायनस करायची. मग काय मिळते पहा, 1/2 -3/2. तर काय मिळणार आहे पहा या ठिकाणी काय मिळते, तर या ठिकाणी बेस हा इक्वल आहे. मग 1 - 3 काय मिळणार आहे, -2 मिळणार आहे. पहा, 1 - 3 काय मिळणार या ठिकाणी, -2, कारण 3 मधून 1 मायनस होणार आहे. मग या ठिकाणी काय मिळाला, 2 1 2. पहा, 2 ने 2 ला डिवाइड केलं म्हणजे -1 हा डिफरन्स मिळाला आपल्याला. काय मिळालं, -1. म्हणजे T2 या ठिकाणी पहा, T1 जो आहे हा आहे 3/2. 3/2 मधून 1 मायनस केले तर आपल्याला मिळणार आहे 1/2. ओके, मग आता पुढचे आपण डिफरन्स पाहू. कॉन्स्टंट येतोय का, T3 -T2. T3 -T2. मग T3 जी आहे ती आहे या ठिकाणी -1/2 आणि त्यामधून आपण मायनस करणार आहोत या ठिकाणी 1/2 म्हणजे T2 मायनस करणार. पहा, T3 T2, T3 मधून T2 मायनस करणार. पाहू काय मिळते. पहा, या ठिकाणी 2 पाया या ठिकाणी बेस जो आहे डिनोमिनेटर सेम आहे, मग तो घेतला आपण. या ठिकाणी आहे -1 आणि या ठिकाणी आहे पुन्हा -1 म्हणजे काय मिळणार या ठिकाणी, -2/2 मीन्स -1. पहा, या ठिकाणी प्रत्येक ह्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा -1 मिळाला. नेक्स्ट टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सुद्धा -1 मिळाला आहे. Therefore common difference D is constant. काय आहे, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे D इज इक्वल टू काय आहे, -1 आहे यामध्ये. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे, या कोणत्याही दोन या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट आलेला आहे. Therefore the given sequence is an EP. दिलेली सिक्वेन्स काय आहे या ठिकाणी, ही EP आहे. ओके, मग ही जर EP आहे तर नेक्स्ट टू टर्म्स काढायच्या. मग या ठिकाणी आपल्याला किती टर्म्स दिल्या, T3 पर्यंत दिल्या. मग T4 आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, फाइंड करायचं आहे. मग T4 फाइंड करताना आपण काय करणार आहोत, T3 मध्ये आधीच्या टर्म मध्ये T4 काढायची, तर T3 मध्ये काय मिळवायचं आपल्याला, डिफरन्स मिळवायचा आहे. मग T3 आहे या ठिकाणी -1/2 आणि त्यामध्ये काय करणार आहोत, ऍड. आपण -1 हा काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. मग पहा काय मिळते या ठिकाणी,
2 1 जा 2 पहा या ठिकाणी प्लस मायनस मायनस होतील पहा या ठिकाणी म्हणजे 2 1 जा 2 या ठिकाणी काय मिळेल पहा -1 -2 काय मिळतील -3 अपॉन 2 म्हणजे नेक्स्ट टर्म आपल्याला काय मिळालेला आहे -3 अपॉन 2 पहा त्यानंतर आपल्याला t5 फाइंड आउट करायचे आहे त्यामध्ये कसे करता येईल तर t4 मध्ये आपण d मिळवणार आहोत मग t4 आहे -3 अपॉन 2 आणि त्यामध्ये ऍड करणार आहोत डिफरन्स आहे -1 मग पहा या ठिकाणी काय मिळेल -3 या ठिकाणी 2 ला 2 1 जा 2 2 1 जा 2 मग या ठिकाणी काय मिळेल -3 आणि -2 मिळतील -5 अपॉन 2 म्हणजे नेक्स्ट टर्म आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे therefore the next term of AP काय आहे -3 अपॉन 2 and -5 अपॉन 2 या आपल्याला काय नेक्स्ट टू टर्म्स या ठिकाणी मिळालेल्या आहेत ओके पहा या ठिकाणी तुम्हाला हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित दिसलेला नाही तर त्यामुळे मी पुन्हा काय करत आहे या ठिकाणी रिपीट करत आहे पहा गिवन सिक्वेन्स काय आहे या ठिकाणी 2/3 1/2 -1/2 अशा पद्धतीचे आहे तर ही सिक्वेन्स एपी आहे की नाही आपल्याला ठरवायचे आहे तर या ठिकाणी पहा t1 आहे 3/2 t2 आहे 1/2 आणि t3 आहे -1/2 ओके मग या ठिकाणी आपण डिफरन्स घेणार आहोत कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला मग पहा t2 t1 मीन्स 1/2 -3/2 या ठिकाणी याचा डिफरन्स काय आलेला आहे -1 ओके त्यानंतर t3 t2 आपण केला त्याचाही डिफरन्स आपल्याला काय मिळालेला आहे या ठिकाणी -1 मिळालेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काय कॉमन डिफरन्स d आहे तो काय मिळालेला आहे कॉन्स्टंट मिळालेला आहे या ठिकाणी या दोन टर्म मधला आणि या दोन टर्म मधला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट मिळाला -1 म्हणजे d आपल्याला मिळालेला आहे -1 म्हणून या ठिकाणची जी काय सिक्वेन्स आहे दिलेली ही काय आहे या ठिकाणी एपी आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे मग आपल्याला नेक्स्ट टू टर्म्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे आहेत मग नेक्स्ट टर्म या ठिकाणची आपल्याला जी फाइंड करायची ती आहे t4 t4 फाइंड आउट कशी करतो तर आधीच्या टर्म मध्ये म्हणजे t3 मध्ये आपण डिफरन्स मिळवणार आहोत मग t3 आहे या ठिकाणी दिलेली -1/2 त्यामध्ये डिफरन्स ऍड करणार प्लस डिफरन्स आहे -1 तो ऍड करणार आहोत या ठिकाणी ऍडिशन करून आपल्याला मिळतील -3/2 असे मिळतील देन t5 आपण फाइंड केलेला आहे ती आपल्याला मिळालेली आहे -5/2 ओके अशा पद्धतीने आपण नेक्स्ट टू टर्म्स या ठिकाणी फाइंड केलेला आहे त्या म्हणजे फोर्थ नंबर आहे -3/2 आणि फिफ्थ नंबर आहे -5/2 अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण काय केलाय पूर्ण केलेला आहे पहा आता या ठिकाणी क्वेश्चन आहे सेकंड द फर्स्ट टर्म ए फर्स्ट टर्म काय आहे ए अँड कॉमन डिफरन्स डी आर गिवन आपल्याला ए आणि डी च्या किमती या ठिकाणी व्हॅल्यूज दिल्या ए म्हणजे फर्स्ट टर्म पहा या ठिकाणी ए म्हणजे काय आहे फर्स्ट टर्म अशी दिली आणि डी म्हणजे काय दिली या ठिकाणी त्या ठिकाणचा डिफरन्स कॉमन डिफरन्स दिलेला आहे फाइंड फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी तर आपल्याला या एपी मधील पहिल्या 4 पदांचे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करायचे आहे पहिले 4 पद आपल्याला फाइंड करायचे मग या ठिकाणी ए आणि डी दिलेला आहे पहा मग या ठिकाणी आपल्याला t1 या ठिकाणी आपल्याला t1 फाइंड करायचा आहे त्यानंतर t2 t3 आणि t4 असे आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे मग या ठिकाणी पहा t1 म्हणजे फर्स्ट टर्म या ठिकाणी फर्स्ट टर्म आपल्याला दिली फर्स्ट टर्म इज ए काय दिलेली आहे ए ओके ए दिली मग t1 इज इक्वल टू काय आहे ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी 8 म्हणजे आपली फर्स्ट टर्म या ठिकाणी आहे 8 ओके मग 8 फाइंड झाली मग त्यानंतर t2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे t2 म्हणजे सेकंड टर्म आपण कशी काढतो तर आधीच्या टर्म मध्ये आपण काय मिळवतो डिफरन्स मिळवतो मग आधीची टर्म म्हणजे काय t1 मध्ये आपण काय मिळवणार आहोत d मिळवणार आहोत मग t1 म्हणजे या ठिकाणी काय आहे 8 आणि 8 मध्ये आपण काय मिळवणार आहोत d मग d आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे -5 पहा मग 8 प्लस मायनस
या ठिकाणी प्लस मायनस 5 म्हणजे या ठिकाणी 8 प्लस मायनस काय होतील मायनस म्हणजे 8 मायनस 5 आपल्याला काय मिळतील 3 म्हणजे या ठिकाणची सेकंड टर्म आपल्याला मिळून जाईल 3 ओके मग नंतर आपण t3 काढू पहा t3 इज इक्वल टू आधीची टर्म म्हणजे t2 मध्ये आपण d मिळवणार आहोत मग t2 आपल्याला काय मिळाले आहे या ठिकाणी 3 त्यामध्ये आपण -5 ऍड करणार आहोत म्हणजे या ठिकाणी काय मिळतील पहा प्लस मायनस मायनस 3 मायनस 5 मीन्स या ठिकाणी काय मिळणार आहे -2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी थर्ड टर्म आपल्याला मिळालेला आहे -2 पहा आता t4 आपण फाइंड आउट करू t4 इज इक्वल टू t3 प्लस d मग t3 आपल्याला मिळाले आहे -2 त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत -5 ओके इज इक्वल टू काय मिळाले या ठिकाणी -2 प्लस मायनस मायनस 5 -2 -5 म्हणजे -7 आपल्याला मिळणार आहे therefore the first 4 terms of an EP is काय आहे पहा फर्स्ट आहे 8 सेकंड आहे 3 थर्ड आहे -2 आणि फोर्थ आहे -7 या प्रकारच्या अशा प्रकारच्या या ठिकाणी काय मिळतील आपल्याला या टर्म्स मिळतील यानंतरचा जो काय प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट पूर्णपणे तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे ओके पहा काहीच अडचण या ठिकाणी येणार नाही जर काही अडचण येत असेल तर निश्चित तुम्ही मला ती विचारू शकता ओके